जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर 1629 आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर, आणि त्यातच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या 113 आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर 113 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर 57 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर सत्ता मिळणार. तर मित्रांनो, याच्यानंतर पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये आली होती ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 1 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष. तर मित्रांनो, शिवसेना या पक्षाला छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर शिवसेना या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे. म्हणजेच मित्रांनो, शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहे. त्यामुळे मित्रांनो दोन्ही शिवसेना पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 29 जागा मिळाल्या होत्या. आणि मित्रांनो, सर्वात चांगल्या प्रकारे यश हे शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षानंतर 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, शिवसेना या पक्षानंतर 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे MIM पक्ष. मित्रांनो, MIM पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूयाच. पण पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला 25 जागा या छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये बराच काही बदल होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये बरंच काही वेगळं होतं आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरंच वेगळं आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षांना ही निवडणूक ही जड जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 22 जागा या छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे बघूया. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर शिवसेना पक्ष आणि अजित पवार गट एकत्र आला आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गेल्या वेळेस एकत्र असताना त्यांना छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा या मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला सुद्धा बऱ्यापैकी यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये इतकं तर जागा या त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का ते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, 11 जागा म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या
चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो आताची परिस्थिती अशी आहे की कोणतीही निवडणूक आली तरी काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळत नाही. म्हणजेच मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काही त्यांच्या जागा वाढणार आहेत का ते आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो अपक्षांना आणि इतर पक्षांना मिळून 24 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो आपल्या राज्यातील सर्वात जास्त अपक्षांना जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2015 साली मिळाल्या होत्या. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि मित्रांनो त्यातच संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा या दोघे एकत्र असताना मिळाल्या होत्या. पण मित्रांनो यावेळी दोघे वेगळे असून सुद्धा त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळत होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट. तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असून सुद्धा त्यांना 2 जागा या राष्ट्रवादी या पक्षाला मिळाल्या होत्या. पण मित्रांनो यावेळी दोघे वेगवेगळे होऊन सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये सुद्धा मिळालं नाही आहे. त्यामुळे मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयाच. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की काँग्रेस पक्षाला आता होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा या काँग्रेसच्या पक्षाला मिळणार आहेत. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 11 जागा या त्यांना मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 5 ते 7 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यावेळेस अपयश मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो अपक्षांना सुद्धा गेल्या वेळेस चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 24 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना 10 ते 12 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या 10 ते 12 जागा येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे MIM पक्ष. तर मित्रांनो MIM पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या वेळेस तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेस त्यांना 25 जागा या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा कमी होणार आहेत की वाढणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया.
तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाला 10 ते 12 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे 25 नगरसेवक हे निवडून आले होते. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचे 10 ते 12च नगरसेवक हे निवडून येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 10 ते 12 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो 10 ते 12 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांना गेल्या वेळी दोघे एकत्र असताना त्यांचे छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर 29 जागा या निवडून आल्या होत्या. पण मित्रांनो यावेळी वेगळे झाल्यामुळे त्यांना 10 ते 12 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या जागासुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे यश मानलं जात आहे. कारण मित्रांनो एकनाथ शिंदे हे आणि उद्धव ठाकरे वेगळे झाल्यामुळे त्यांच्या पक्षाला काही प्रमाणात कमी जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. पण मित्रांनो त्यांना बऱ्यापैकी यश आहे या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 12 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांच्यासुद्धा पक्षाला काही प्रमाणात अपयश येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 29 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा म्हणजे त्यांना काही प्रमाणात अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 25 ते 30 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश त्यांना छत्रपती संभाजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो सर्वात चांगल्या प्रकारच्या जागा या भारतीय जनता पक्षाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाचीच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर सत्ता मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का? आणि मित्रांनो खरंच भारतीय जनता पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजी महानगरपालिकेवर येणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर येणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय